नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे आलू मटारची भाजी। त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूण, आलं, लसूण, काजू, कांदा आणि टोमॅटो। थोडा गरम मसाला पाहिजे आपल्याला, लवंग, मिरे आणि कलमी हे आपल्या आवडीनुसार थोडं थोडं घ्यायचं आणि 2 तेजपत्ते घ्यायचे। यामध्ये टोमॅटो घेतला, त्याची आपण साल काढून घेतलेली आहे आणि बी सुद्धा काढलेला आहे त्याचं। सर्व साहित्य आपल्याला तेल घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून चांगलं शिजू द्यायचं आहे। हे वाटण आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो। याने भाजीला दाटसरपणा तर येईलच, शिवाय याची चव सुद्धा खूप चांगली येईल। कित्येकदा आलू मटारच्या भाजीमध्ये जो आलू असतो तो चांगला मॅश करून घातला जातो, त्यामुळे आपला रस्सा दाटसर होतो। परंतु हा मसाला वापरून तुम्ही एक वेळा भाजी बनवून बघा, एकदम चविष्ट भाजी बनते याची। छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये अर्धी पाऊण वाटी पाणी टाकून चांगलं झाकण ठेवून शिजू देऊ। अशा प्रकारे बनवलेलं आहे हे आपलं वाटण। हिरव्या मिरचीची वेगळी करायची पेस्ट आणि ह्या मसाल्याची वेगळी पेस्ट करायची। हे आपण सर्व साहित्य केलेलं आहे आणि उकडून घेतलेला बटाटा आहे, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। 1 वाटी आपले मटर आहेत ताजे, ते आपण मसाल्यामध्येच चांगले परतून घेऊ किंवा मग तुम्ही वेगळे सुद्धा परतून घेऊ शकता। आता इथे आपलं तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकून झालेली आहे, हिंग टाकला। आता आपण बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ। कापून घेतलेला कांदा आपल्याला कमीच घ्यायचा आहे, कारण आपण आधी यामध्ये पेस्ट केली ना कांद्याची, म्हणून। आता या मसाला वाटून केलेला आहे आपण, त्यामधला आपल्या आवश्यकतेनुसार पेस्ट घ्यायची आणि हिरव्या मिरचीची सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची। आता यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊ आणि अगदी थोडा गरम मसाला घातलेला आहे, पावडर घरी बनवलेली, आणि आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत। आपल्याला हिरवी मिरचीची भाजी आहे ही बनवायची, म्हणून आपण लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही। आता आपण हे परतल्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ। वाटण सुद्धा आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढंच घालायचं आहे। परतून झालेला आहे आणि मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण वाटाणे घालून घेऊ। वाटाणे या मसाल्यामध्ये चांगले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे घालू। बटाटे आपले उकडलेले असल्यामुळे आपण नंतर घालू। तुम्ही साल काढून कच्चे बटाटे सुद्धा वापरू शकता, परंतु शिजायला मग थोडा वेळ लागतो। उकडलेले असल्यामुळे भाजी पटकन होते। यामध्ये आता आपण बटाटा घालून घेऊ। वाटाणे सुद्धा नरम झालेले आहेत। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता आपल्या आवडीनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। दाटसर जेवढा लागेल तेवढा ठेवायचा। कितपत पातळ हवा आहे आपल्याला तेवढं पाणी घालायचं। अशा प्रकारे आपली झणझणीत आणि मसालायुक्त आलू मटारची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी इझी कुकिंगला सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।